कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण 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 हरी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी 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 सुंदर सुंदर ते ध्यान करकटेवरी ठेवोनिया ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार आस पीतांबर तुळसी हार आस पीतांबर तुळसी हार आवडे निरंतर हेची धाड आवडे निरंतर हेची धाड तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची ध्यान ध्यान तुळसी हार असे पितांबर तुळसी हार असे पितांबर तुळसी हार मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कवसुभ मने विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कंठी कौस्तुभ मणी विराजित कौस्तुभ मणी विराजित तुळसी हार गळा सखी पितांबर
तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा आवडे निरंतर हेची धार आवडे निरंतर हेची धार तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार विठोबार घोमा 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 विठोबार विठोबार घोमा घोमा विठोबार विठोबार घोमा घोमा विठोबार घोमा जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी हरे राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे 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 जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय राम कृष्ण बेस कमी ठेवा चॅट चॅट होणार नाही हे होईल वागट होईल चॅट चॅट अरे रूप पाहता लोचने रूप पाहता लोच लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोच लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा
सुख झाले ओ साजनी आजनी हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा महादेव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा माधव बरवा हरवा तो हा विठ्ठल बरवा हरवा तो हा विठ्ठल बरवा बहुता सुक्रो ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुता सुक्रो ताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठला बरवा बहुताचे प्रेताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे बहुताचे प्रेताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल महादेव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा विठ्ठल सर्व सुखाचे आगरा बाप रघुमा देवी वरो सर्व सुखाचे आगरा बाप रघुमा देवी वरो तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा आगरा बाप रघुमा देवी वर सर्व सुखाचे बाप तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा महादेव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी
नाम साराचे ही सार शरणांगत यम किंकरा शरणांगत यम किंकरा शरणांगत यम किंकरा नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर नाम साराचे हे सार शरणांगत यम किंकरा शरणांगत यम किंकरा शरणांगत यम किंकरा नाम साराचे हे सार शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम नाम जपता चंद्र मोळे नामे तरला वाल्या कोळी नामे तरला वाल्या कोळे नामे तरला वाल्या कोळी नामे जपता चंद्र मौळे नामे तरला वाला गोळे नामे तरला वाला गोळे नामे तरला वाला गोळे नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम तुका म्हणे वर्णो काय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय तारक विठोबाचे पाय कामने वर्णो काय सारक विठोबाचे पाय सारक विठोबाचे पाय सारक विठोबाचे पाय नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम वाचे बोला पुरुषोत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम वाच बोला पुरुषोत्तम नाम बोला पुरुषोत्तम वाच बोला पुरुषोत्तम विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार को हाल 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 जय विठोबार घुमाये विठोबार कुमार जय विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार कुमार विठोबार घुमाये विठोबार कुमार जय विठोबार घुमाये विठोबार विठोबार कुमार
नाम सारा हे सार नाम सारा चे हे सार नाम सारा चे हे सार नाम सारा चे हे सार ओ नाम सारा चे हे सार 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 शरणागता यम किंकर शरणागता शरणागता थोडा कमी झाला शरणागता शरणागता यम किंकर शरणागता शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर नाम उत्तम 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 नाम उत्तम जे उत्तम शरणागत यम किंकर किंकर शरणागत 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 यम किंकर शरणागत यम किंकर नाम उत्तम उत्तम नाम उत्तम नाम सारा चे हे सार 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 शरणागता यम किंकर शरणागता 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 यम किंकर शरणागता शरणागता
शरणागता शरणागता शरणागता यम किंकर शरणा शरणागता शरणागता यम किंकर शरणागता यम किंकर नाम उत्तम उत्तम नाम शरणागत यम किंकर यम किंकर शरणागत यम किंकर नाम सर्जापूर हाती नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम नाम उत्तम उत्तम नाम
कुंडली गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, हर हर नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विधींचे अधिकरण, तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी, सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरणे त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. प्रस्तुत सेवेसाठी निवडलेला अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्रभूषण श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा अखंड हरिनाम सप्ताह, भगवान प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव आणि परंपरेनं चालत आलेला हा सोहळा, पवित्र अशी पावनभूमी महाराष्ट्रभूमी, साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे राष्ट्र, अवघ्या विश्वांचं दैवत छत्रपती शिवाजी राजा, शिवांच्या पदस्पर्शानं पावन झालेली भूमी, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजा, शंभू राजाच्या बलिदानानं पावन झालेले हे राष्ट्र, संस्कृती प्रधान भूमी आणि या भूमीच्या ठिकाणी परंपरेनं चालू असणार हा सोहळा. वर्ष किती झाले बाप्पा सांगा, कशाला मी वाचून. वर्ष 20वे. गावकऱ्यांच्या, वारकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, बिगर माळकऱ्यांच्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादानं गायनाचार्य, मृदंगाचार्य, बाहेरून आलेले भजनी मंडळ, वारकरी, गावातले वारकरी, अनेक महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्याची कशाला नावं घेऊ, पण ओळख एक जणाची, आमचे शशिकांत महाराज. 12 वर्षानंतर भेट झाली आमची दोघांची. किती जवळची माणसं आहोत, 12 वर्षानंतर दोघांची भेट झाली. योगायोगानं सगळे गुणीजन मंडळ, अति उत्कृष्ट मृदंगाचार्य, उत्कृष्ट, कारण चेहऱ्याकडे बघितल्यावर सांगतो बरं का, उत्कृष्ट मग वाजविण्याला उत्कृष्ट माहिती नाही, गुणवत्ता उत्कृष्ट आहे. बऱ्याचशा जणांच्या चेहऱ्याकडे बघितलं की अहंकार असतो, ते उत्कृष्ट नाही. ते गायक असू द्या, कीर्तनकार असू द्या, ज्याच्याकडे भाव, चेहऱ्यावर नम्र भाव आहे, तो अति उत्कृष्ट आमच्या परमार्थाच्या ठिकाणी. अशा गुणवान गुणीजन मंडळींच्या समागमात माझ्यासारख्या सामान्य म्हणजे तुमची या दाशीचा दास करून ये, म्हणजे तुमच्या दासाचा दास, सहज वारकऱ्यातला महाराज, आवाजावून मन नेऊन तुम्हाला कळत असेल. स्वर किती गोड आहे, म्हणणं किती चांगलं आहे. सामान्य साधू संतांच्या कृपेनं आपल्याला सेवा करण्याची साक्षात तुम्ही माता भगिनी आमच्या ज्ञानोबाराने तुम्हाला खूप मोठा अधिकार दिला. ऐकणाऱ्या म्हणून श्रोते तुम्ही महेशांच्या मूर्ती, साक्षात भगवान शंकरजीचं रूप. कोण म्हणले, सगळ्या श्रोतेले ज्ञानोबार आहे. आणि तुमच्या कृपा आणि तुमच्या कृपेमुळे चालू असणारा हा सोहळा, या ठिकाणी कुणाची सेवा जास्त नाही, कुणाची कमी नाही. ऐकणाऱ्याची तेवढीच योग्यता या मंडपात, उभा राहिलेल्या माणसाची तेवढी, गायन करणाऱ्या माणसाची तेवढीच, ज्यांचा आतून पाठिंबा आहे तेवढी, ज्यांचा बाहेरून पाठिंबा आहे त्यांना सुद्धा तेवढी सेवा घडली जाते. आणि अशा सुंदर सोहळ्यामधील आज दुसऱ्या दिवसांची सेवा, काही बंधनं असतात. कालच्या दिवशी भगवान पांडुरंगांच्या
देव कसा आहे, खूप त्या महाराजांनी त्या देवाचं वर्णन केलं. त्या पांडुरंगाच्या रूपाचं वर्णन करत असताना डोळे भरून येतात. त्या पांडुरंगाला पाहिलं, पांडुरंगाचं रूप जर ते आपल्या अंतकरणात बसावं, 7 दिवस ते दृष्टीच्या समोर जाऊन हे रूपाचं वर्णन केलं. ते नियम आहे दुसऱ्या दिवशी त्याच्या नामाचं महत्त्व वर्णन करावं. आमच्या संप्रदायाच्या ठिकाणचा नियम आहे. आणि म्हणून नियमाप्रमाणे आपल्या वेळेत आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं जमल तशा पद्धतीनं अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, या अभंगाचा अर्थ असाच असल असं कुणी शिंडीवर करून सांगायचं नाही. या अभंगासाठी जी रचना केलेली आहे याचा अर्थ सांगण्यासाठी आणि याचं विवेचन करण्यासाठी तुकोबारायच लागतात. कशा त्या प्रसंग अवधानानुसार गातेची रचना झाली. प्रसंग गाता हा स्वयं म्हणजे कळालं का, त्या त्या काळातल्या त्या त्या वातावरणात त्या त्या पद्धतीनुसार त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराला प्रसंग होते तशा पद्धतीनं अभंगाची रचना झालेली आहे. अभंगाची रचना प्रत्येकाला प्रत्येकाचं नियम, कशा पद्धतीनं वागावं, कशी वाटचाल करावी, याच्यासाठी पृथ्वी तलावर 5वा वेद सर्वसामान्यासाठी तळागाळातल्या माणसाला कळल अशा मराठी भाषेत एक करून ठेवलेलं महान अशा प्रकारचं आणि वैभवशाली ग्रंथ आपल्या जीवनात गाता वाचला. कुणाचा बी माता बिघडू द्या, माता जागेवर आल्याशिवाय राहत नाही. गाता हा उत्कृष्ट श्रेष्ठ ग्रंथ आपल्यासाठी ज्या महात्म्याने करून ठेवला, जडजीवाच्या उद्धारासाठी. एवढंच नाही, आमच्या संप्रदायाचा कळस काढला. कळस तुका झालासे कळस, कळस कळस काढला की काम थांबलं. अशा प्रकारचं ज्यांचं कार्य, ज्यांच्या समागमात काम केलं, एका बाजूला विश्वाचं दैवत छत्रपती शिवाजी राजा आणि एका बाजूला जगद्गुरु तुकोबाराय. दोघांनीही त्यागातून हा घडवलेलं काम. एकानं सगळ्या भिंती पाडल्या त्या काळात आणि दुसऱ्यानंही सगळ्या भिंती पाडल्या. कशाच्या? सगळ्या जाती धर्माच्या भिंती पाडल्या त्या काळात. 400 वर्षापूर्वी सगळ्याला समान अधिकार देण्याचं काम दोघांनी मिळून केलं. दुष्ट प्रवृत्तीची सत्ता नाहीशी करण्यासाठी ज्याला राष्ट्राची सेवा करायची त्याचं नाव मावळा ठेवलं. मावळा त्याचं नाव, मग ते कुठल्याही जातीचा धर्माचा तिथे उल्लेख केला नाही, त्याचं नाव मावळा. आणि भगवान पांडुरंगाची पवित्र अशी माळ गळेत घातली आणि भगवान पांडुरंगाच्या नामाचा गजर करीत त्याची वारी करू लागला. त्याचं नाव वारकरी ठेवलं. वारकरी, वारकरी. बस दोघांनी सगळं काम केलं. आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्र भूमीच्या ठिकाणी जन्माला आलेली माणसं आपण भाग्यशाली आहोत. आज सेवेसाठी निवडलेला अभंग थापटा का म्हणजे माझं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, ते नाम कसं आहे देवाचं. नाम साराचे ही सार. नाम सार आहे. सार निस्त सार नाही तर सारात सार, आसारात सार. सगळ्या वस्तूत सार एकच आहे, फक्त भगवंताचं नाम. आणि तो नाम जो घेतो ना त्याला यम भेटतो. म्हणले यम. यम नाही त्याचे दूध भेटतात. शरणांगत यमकिंकर, यमाचे दूत ज्याला शरण येतात ते नाम कसं आहे, उत्तम आहे. उत्तम, नुसतं उत्तम नाही. आता चाल कशी म्हणली बुवानं, उत्तम.
उत्तम म्हणली का नाही? निस्ती उत्तम नाही, अति उत्तम. उत्तमात उत्तम काय आहे? फक्त नाम. नाम उत्तमा उत्तम. आणि म्हणून तो पुरुषोत्तम आहे. वाचे बोला पुरुषोत्तम. सगळ्याला सांगले वाचे ना, फक्त त्याचं नामचिंतन घ्या. हे सांगत असताना त्याच काळात तुकोबाराला प्रश्न विचारला असावा असं अनुमान वाटतंय. कसं नाही? उत्तम आहे, सार आहे, सगळं तुम्ही सांगता, पण त्या नामाचा जप सुरुवात कोणी केली? नामचिंतन कोणी? नाम साधना, नामचिंतनाचं श्रेष्ठत्व कुणी सांगितलं? कुणी याचा अनुभव घेतला का? तुकोबाराने लगेच प्रश्नाचं उत्तर दिलं. सामान्य नाही. नाम जपता चंद्रमौळी. भगवान शंकरजीनं नामचिंतनाला सुरुवात केली. आणि महान आपल्याला सगळ्याला त्याचा इतिहास माहीत आहे. वाल्मिक नामे तरला वाल्या कोळी म्हणले. उत्तम आहे म्हणून नामाचं महत्व सांगत असताना तुका म्हणे वर्णू काय काय वर्णन करावं माझ्यासारख्याने? मी किती सांगावं? बस त्या भगवंताचे पाय या भवसागरातून तुम्हाला तारून नेतात. पाय याचा अर्थ त्या भगवंताचं नाम तुम्हाला तारून घेऊन जाऊ शकते. विठाला विठाला देवाधिदेवा जगत्रय जीवा. देवा आधी देवा जगत्रय जीवा. आ देवाधी देवा जगत्रय जीवा. देवा आधी 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 देवा जगत्रय जीवा. परियेसी केशवा विनंती माझी. परियेसी केशवा विनंती माझी. परियेसी केशवा विनंती माझी. परियेसी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम. माझी वाणी तुझे वर्ण गुण नाम. माझी वाणी तुझे वर्गे गुणनाम. माझी वाणी तुझे वर्णे 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 गुणनाम. अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंग परमात्मा भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी साष्टांग दंडवत. काहीतरी देवाला मागू. काय मागायचे देवाला? काय मागायचे पुरण देवाला? काय मागायचे मावशीनो? पोराचं लग्न होऊ द्या. काय नाही मागायचं, सगळं दिलंय मागण्याच्या अगोदर. फक्त एकच प्रार्थना करायची, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. पण ते गुण गात असताना प्रेम पाहिजे. ऐशे दे प्रेम. प्रेम प्रेम पाहिजे. नाहीतर काय करायचंय, कीर्तनात बसलं झोपे हाणायला लागले. प्रेम आहे काय? कीर्तनाला उभा राहिले सगळं चेहरा उदास आहे, काय प्रेम आहे का? चेहऱ्याकडे बघितलं कळतं का नाही बाप्पा?
मी म्हणतो कीर्तनकाराचं काय ऐकू नका होत्या देवाकडं बघा आणि त्याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या. त्याची सेवा करत असताना प्रेम पाहिजे, प्रेम पाहिजे. आणि ते प्रेम सुद्धा त्यानेच द्यावं लागतं, प्रेम सुद्धा. म्हणून देवाला सांगते, देवा पाठवा तुका म्हणे देवा, 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 तुका म्हणे देवा. प्रेम तुके पाठवा, प्रेम तुके पाठवा, कृपा करायला ते थोडी, कृपा करायला ते प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा, पाठवा, पाठवा ते थोडे, कृपा कराल ते थोडे. ओ देवा पाया पडतो, औषध पाया पडतो. काय द्या, पैसे देऊ नका, प्रेम द्या. गरज आहे त्याची, गरज आहे का नाही? हं? पहिल्यांदा बसनी मंडळाला प्रेम दे रे देवा लवकर. गावागावात 5-5 बसणं होईल का नाही बाप्पा? कशामुळं? प्रेम बिघडलं. भावा भावात दी देवा, नाका बसना दिनात. जास्त लवकर जावा जावात दी, नाहीतर अख्ख्या गावाचं नीट करते आणि जावाचं जमत होय नाही. अख्ख्या गावाचं जमतंय, भावाचं जमत. मग सप्त करा, बैठकी करा, नाहीतर वाऱ्या करून उघडून प्या, फरक पडत नाही. विठ्ठला विठ्ठला, प्रेम पाहिजे. प्रेमासाठी सगळी खटाटोप आहे. प्रेम प्रेम संपलं. समोरून बाप चालल्यानंतर आम्हाला पटत नाही, नाव आम्ही शिवाजीचं घेतो. समोरून बाप चाललेला, भाऊ चाललेला जमत नाही आणि नाव रामाचं घेतो. बरोबर आहे? मी हे सांगतो, बोल बोलता वाटे सोपे, ज्ञान कथा अवघेची ऐकती, ऐकती परी ते न आचरती. इथं उभा राहायला बरं वाटतंय. मात्र देवो, मला जर विचारलं ना तुम्ही मावशेनं, तुझ्या आई तुला दिसला का, मला विचारावं लागेल नाही. निश्च्या गुदगुल्या घालायच्या, काहीतरी सांगायचं आणि हसून जायचं, त्याचं नाव परमार्थ नाही. विठाला विठाला. जगाच्या पाठीवर राजकारण शिल्लक राहिलं, धर्मकारण शिल्लक राहिलं फक्त 2 व्यक्तींचं. धर्मकारण शिल्लक राहिलं छत्रपती संभाजीराजामुळं, आणि राजकारण शिल्लक राहिलंय एक रामराजा आणि दुसरा छत्रपती शिवाजी राजा. बस इतिहास जमा झाले. अनेक राजे होऊन गेले पृथ्वी तलावर, पण एकाचं नाव घेतलं की अशा मांड्या थपट वाटते. त्या मर्द पाहिजे, पिल्यानंतर नाही बरं का, चपटी पण तिथं नाही. त्या अंतकरणातलं प्रेम नाही. परवा कोकणात गेलतो, 4 व्हीलर चलत नव्हती. अरे माझा तानाजी मालूस रे, कोकणातून पुण्याला कसा येत असेल चालत. किती परिश्रम केलं तिने, किती त्याग केला. आई त्या पिठावर गोटे आणून चालत नाही, सगळं आई त्या पिठावर. मोठं धन कमवून ठेवलं त्यागातून.
परमार्थ सुद्धा त्यागातूनच उभा केला का नाही हं? वारकरी म्हणून घेण्यासाठी ते पदव्या लावलेल्या तर सोडून द्या, वारकरी म्हणून माळकरी म्हणून घेण्यासाठी सुद्धा किती त्याग करावा लागतोय. तुकोबाराने सांगितलं काय, द्वैत सारोने माळ मी घालिना, सारोने माळ मी घालिना, बोधाचा धेना मी घेईना, बोधाचा धेना मी घेईना, हे दरही तो वारीसी जाईना, हे दरही तो वारीसी जाईना, जोगवा जोगवा वाजना, आईचा जोगवा जोगवा वाजना, आईचा जोगवा जोगवा वाजना, आईचा जोगवा जोगवा वाजना. बोल भवानी माता की वारकरी जीवन जगलून माळ ज्या दिवशी घातली याचा अंगीकार, याचा अनुकरण केलं. म्हणजे काय, माळ घातली कोणची, द्वैत सारोनी हं? द्वैत ह्याची तर लागण झाली. इथं उभा राहून म्हणायचं पंढरीच्या कोणा, आणि तुम्हाला लाज वाटते का पाया पडायला? वाटते का तुम्हाला? महाराज म्हणून घ्यायला गुदगुल्या होते त्या हं? त्या तुकोबारायचा ज्ञानोबारायांचा गाथा ज्ञानेश्वरी वाचायची आणि इतरांकडे बघितलं की तुम्हाला अरे भक्तीचं मुख्य लक्षण सांगितलं परमार्थाचं, जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. भगवान श्रीकृष्ण म्हणजे अर्जुना काहीच खटाटोप करू नका, फक्त दिसणाऱ्या वस्तूत मला बघायला शिका. बस भजन संपलं. भजन आयुष्यभर परमार्थ केला आणि आमच्या बापात बी नाही देव दिसला, आमचं भजन फेल गेलं. विठाला विठाला विठाला. आणि हे परिवर्तन घडवण्याचं काम करण्यासाठी संत अवतीर्ण होतात. संत म्हणून महाराष्ट्र भूमी पावन भूमी आहे. क्रांतीला सुरुवात महाराष्ट्रातून होते आणि शांतीचा संदेश अवघ्या विश्वाला महाराष्ट्रातून जातो. पवित्र माती आहे महाराष्ट्रातली, पवित्र पवित्र. या मातीचं वैभव माझ्या शंभूराजानं सांगितलं. काल बलिदान झालं ना, त्याच्यासाठी तुकोबाराने अभंगच केला. त्या काळात शंभूराजा म्हणले होते काय, त्या औरंगजेबानं पकडलं नाही, पकडून दिलं. आमच्याकडे ह्याची लागण जास्त आहे, पकडून द्यायची. भजन करू द्या नाहीतर राजकारण करू द्या, आमच्याकडे हे संपत नाही. दुसऱ्याला घालवण्यासाठीच आयुष्यभर प्रयत्न आहे. विठाला विठा. बरं काही असेल पकडलं, 40 दिवस हाल केले. ते पळालेत ना आता कोणतरी, ते आता बघितलं फोटो, कुणी चप्पल घालायचं नाही, कुणी काय टोपी घालायची नाही. अरे आता काय विचार आहे, टोपी न घालून चप्पल घालून. खूप त्या काळात पळून गेले सगळे, पळून. एकालाही दुःख वाटलं नाही. ठीक आहे, स्वाभिमान जागा ठेवा, पण त्याचा आचार, त्याचा विचार आणि त्याचा उच्चार तुमच्या डोक्यात आणा. त्या दिवशी शंभूराजाला शांती मिळेल. विठाला विठाला. त्या औरंगजेबाने शेवटच्या क्षणाला विचारलं. तडपडत होता, तडपडत. साखळ दंडानं बांधलेला तो शंभूच होता. एका बाजूला 100 आणि एका बाजूला 100. हशम साखळ दंडानं बांधलेला. तो बादशाह समोर बसला आणि घेऊन आले. त्यानं त्यावेळेस नम्रपणानं विचारलं, शंभू राजा, साधू संतांचं महत्व काय या भूमीत, हे त्यानं त्या काळात सांगितलं. आणि म्हणले, शंभू राजा, तुला जीवदान दिलं जाईल. बस एकच गोष्ट आहे, गेल्या 7 वर्षापासून प्रयत्न करतो, अजून या मातीत मला पाय ठेवता येत नाही रे. डोळ्याला पाणी आणलं. बादशहा, अवघ्या जगावर अधिराज्य करण्याचं स्वप्न होतं, पण या महाराष्ट्राच्या मातीत पाय ठेवता येत नाही. बस काहीच नको. तवा म्हणला नाही माझी पोरगी कर, काही म्हणला नाही. आता कोणी बी थोतांड लावलं, त्याची पोरगी 20 वर्षांनी मोठी होती संभाजीराजापेक्षा. 20 वर्ष. खरं लपवायचं खोटं
पाठवायचं. शंभूराजाला मला फक्त तुला जीवदान दिलं ना या मातीतला गुण सांग. पण साखर दंडानं बांधलेला असा वडीत नेलं. ए दुष्टा, तुझ्यासारख्या दुष्टाला या मातीत पाय ठेवता येणार आहे. याचं कारण हे माती पवित्र आहे. कशाच्या बळावर? जेथे वैष्णवांचा वासा, जेथे वैष्णवांचा वासा, जेथे वैष्णवांचा वास, जेथे वैष्णवांचा वास, वैष्णवांचा वास. धन्य भूमी, पुण्य देश, पावन देश आहे. म्हणून तुझ्यासारख्या दुष्टाला पाय ठेवता येणार नाही. महाड त्याग त्याग बलिदान दिला, बलिदान दिलं, पण तुला पाय ठेवू देणार नाही. हेच चित्त होती. निष्ठावंत भाव, तुका म्हणे जीव भाव राष्ट्रापायी अनेकांनी बलिदान दिला. म्हणून गावागावात सप्तनपूर अशी संस्थेत चालली. कोणामुळं? त्यांच्यामुळं. तरी बरं आहे वारेकरी संस्थातल्या पोराली तेवढं माहिती आहे. गंतरली तिथे हे बाकीचे रिकाम टेकडे का नाही फुकटच म्हणणार. कहो गर्वशे हम. अरे गंतरल्या काय गणपती उत्सव बाप्पा थाटात. मी म्हणलं अध्यक्ष महाराज गणपती नाही मोबाईलवर लावतो. कशाला? आपल्या धर्माचं तुम्हाला आपलं एवढा विश्वाभिमान नाही. कौग म्हणण्याची भाषा आहे. अरे हे सगळं सांगण्याचं काम, शिकवण्याचं काम पाया पडून आमच्या संतांनी केलं. संत याच्यासाठीच अवतीर्ण होतात. विठाला विठाला हे काम करण्यासाठी आम्ही आलो. हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम, हे आम्हा करणे काम, हे
वाढवण्यासाठी आलो आम्ही, प्रेम वाढवण्यासाठी. आपलं चाललंय प्रेमावर, प्रेम पाहिजे. हे खरा धर्म. धर्म काय हो? ह्याचा एक झेंडा, त्याचा एक झेंडा घेऊन त्याचा धर्म आहे काय? अरे माणुसकी धर्म. माणसात प्रेम निर्माण करण्यासाठी आम्ही आलो, हे काम करण्यासाठी. हे काम करत असणारा भले सगळ्याला दंडवत घातलं, पाया पडले. कोण कुणाच्या पाया पडायला? बापाच्या पाया पडणं, आपण आईच्या पडणं, आपल्या पाया पडा काय रिकामी होते का? बरं रिकामी मागती नुसतं पाया नाही. विनंती करू करू, ए माझ्या बापानो म्हणले, ए बाप. आपण आपल्या बापाला बाप म्हणले. तुकोबारा म्हणले करी आता बापा म्हणले, बापा स्वहिताचा स्वार्थ. सावध व्हा, जाग व्हा. तुम्हाला सांगण्यासाठी आम्ही आलो, नुसतं सांगण्यासाठी नाही, त्याचं आचरण करण्यासाठी. हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. नामाचं महत्व वाढवण्यासाठी आम्ही आलो. कुठून आलो त्यांनी सांगितलं. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी. आलो याच कारणाचे, आलो याच कारणाचे, आलो याची कारणाचे, आलो याची कारणा. बोलिले जे ऋषी, लाडू संतांचे मार्ग. वा वा. आलो याच कारणाचे, बोलिले जे ऋषी, सत्य भावे वरसाया. भावे वरता. आम्ही स्वतंत्र आलो तुमच्या पाया पडायला. काय कारण आमचं? कधी तुकोबारा म्हणले का बघा पाया पडून? पाया पडतो, 1 एकर मठाला जमीन द्या, पाया पडतो. बंगला बांधायचा आहे, मठ बांधायचा आहे. अरे पडक्या देवळासाठी पांडुरंगाच्या कधी कुणाकडे याचना केली नाही. त्याग, दोघाचाच त्याग आहे. 350च्या वर गडकोट किल्ले बांधले, एकावर नाव टाकलं नाही. शहाजी किल्ला, संभाजी किल्ला, शिवाजी किल्ला. त्याग. परवा निवडणुकीला उभा राहिलो होतो मी, माझ्या गलीला नाव टाकलंय तानाजी महाराज गल्ली. निवडून आल्यानंतर माझं नाव टाकलंय तानाजी महाराज गल्ली. किती अभ्यास, किती हव्यास आहे आम्हाला. त्यांनी पाया पडावं, निष्प्रह सांगावं, शिकवावं. पाया पडून सांगा. पाया कोण कोणाच्या पडतंय मला सांगा? पाया पडणं कशासाठी? त्यांनी पडून दाखविलं. पुढं तरी ही जाती माळा घातलेल्या तर वागलेल्या, तीच लई ताट निघाली. त्यांनी सांगितलं तोपर्यंत देव स्वप्नात देव भेटणारच नाही. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. हेच शुरत. अरे शूर कुणाला म्हणायचं? का कीर्तन केसरीला? कुठून आणलाय केसरी? शशिकांत महाराज. एक हिंद केसरी तो कुस्तीतला ऐकला होता. आता सगळ्या पत्रिकेवर केसरीच. बेहा वाटायला म्हणजे वाघ नाही नाव टाकलं बरं, सगळं बिबटेच आलं म्हणायचं. मग पुन्हा गावागावात बिबटे. अरे किती हव्यास.
अरे ज्यानं पाणी फिरवलं 4092 अभंगासाठी मार खाल्ला, सगळ्याच्या पाया पडले, शिकवण्यासाठी आम्ही आलो हे काम. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराला विचारलं नामाचं महत्व. नामाचं महत्व सांगत असताना त्यांनी एकटे नाही, मी नाही शोध काढला, लोकांनी विचारलं. तुकोबाराने म्हणा पाया पडतो भजन करा, घ्या देवाचं नाव. लगोनिया पाया विनवितो तुम्हाला, लगोनिया पाया विनवितो तुम्हाला, लगोनिया पाया विनवितो तुम्हाला, लगोनिया पाया विनवितो तुम्हाला. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवा, टाळी. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही देवाचं नाव घ्या. पाया पडले, का पाया पडले? त्या भगवंताचं नामचिंतन करा. त्यावेळेस प्रश्न केला, त्याचंच का नाव?
दुसऱ्याचं चालत नाही का? तुकोबा आहे म्हणजे दुसऱ्याच्या नावात किंमत. जरी नाव ठेवलं असलं ना, आता माझं नाव तानाजी ठेवलंय, काय त्या तानाजीची बला येते का? कुठं तो तानाजी? तानाजी म्हणती देहाला, शशिकांता हे संगतीला. आहे का नाही? आहे का नाही मला सांगा न? त्या तानाजीचं नाव आपल्यावर किती तफावत आहे. तसं देवाच्या नावाचं महत्व सांगत असताना पाया पडले. देवाचं नाव घ्या. ते म्हणले ते नाव कोणी घ्यायला सांगितलं, नावाचा परिणाम काय, नाव कसं आहे. तुकोबाराय म्हणजे त्याच्यासाठीच आमचे संत अवतीर्ण झाले. त्यांनी बैठक घेतली म्हणजे संत एकांती बैसले सिद्धांत अवघेची, की माझ्या मनानं काढलं नाही म्हणले. नामचिंतनाचं महत्व त्याच्यासाठी महान पृथ्वी तलावर भगवान पांडुरंग चाले होते म्हणले. पांडुरंगानेच आपल्या नावाचं श्रेष्ठत्व वाढवण्यासाठी ज्ञानोबाराय या रूपातून पांडुरंग परमात्मा आले आणि त्यांनीच महत्व सांगितलं. म्हणले ते म्हणले कसलं मनानं का? नाही म्हणले सगळ्याचा अभ्यास करून. आमच्यासारखं काय म्हणले 2-4 अभंग पाठ होतं काय? चौवेद जाण साही शास्त्री सगळं निवडलं म्हणले. सगळ्याचा सार काढला. नामाचा परिणाम, नामाचा फायदा सांगितला म्हणले त्यांनी. नामाचा फायदा काय सांगितला? जर नामधारक आणि नामचिंतन बाकीचं काय खडबड गडबड करू नका मावशेनो. निस्त देवाचं नाव घ्या. परिणाम काय? मात्र पित्र भात्रा सगोत्र अपार चतुर्भुजा दोन्हीकडला फायदा आहे म्हणले. दोन्हीकडला म्हणजे आईकडला बी आणि बापाकडला बी. फक्त त्या नावाचा परिणाम. ते नाम भगवंताचं एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे, एवढं श्रेष्ठ आहे की सगळ्यात वस्तुश आणि बैठकीत बसून नाम साधना ही सोपी आहे. आणि ते नाम ज्ञानोबाराय सांगतात मंथन जसं करतात ना, मंथोनी नवनीत तैशे गे अनंता. बाकीचं जर का इकडे तिकडे गडबड गुंड करू नका. वाया व्यर्थ कथा सांडी असल्या मार्गाने जाऊ नका. आणि जर गेलाव का वाया अनेका पंथा असे मोठ्याच्या बैठकीत निर्णय झाला आणि त्याचा परिणाम म्हणून सगळ्यांचा पुरावा म्हणून तुकोबाराय म्हणतात त्या नामाचं महत्व सांगत असताना मी सांगले नाम कसं आहे. सगळ्या सारात सार नाम अभंगाच्या नाम साराचे ही सार, नाम साराचे ही सार, साराचे ही सार. नाम
म्हणून त्या नामाचं महत्व अनेक साधू संतांनी सांगितलं. त्यांनी शोधलं, सार शोधला आणि त्या नामाचं महत्व सांगत असताना तुकोबारांनी सांगितलं की माझी प्रतिक्रिया आहे, नाम सारात सार आहे. माझ्या मते नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्याचे म्हणे, पहा म्हणले पुराणात शास्त्रात नाम हे सारात सार आहे. सार सार कळाले का? सार आपल्याला माहित आहे. आपल्या काय ताकात सार म्हणजे लोणी, बरोबर आहे. हा? हे असले सार माहित. किंवा आपण ती आता ज्वारीचा खेळ करायला ना, काय बुसकट म्हणजे आसार, ज्वारीमध्ये सार आहे का नाही. अजून सांगतो, माणसात सुद्धा सार असते. काय सार आहे? आपलेच सुद्धा देवानं वस्तू सार दिली. उगा लौकिक असतो सांगतो. कोणची वस्तू सार आहे सांगा बरं? सुंदर उत्तर दिलं महाराज. विठाला विठाला नाक नसलं 500 पोरं बघून गेली. एक जण म्हणला मला